आज पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी मुक्ताफळं उधळली. काय तर म्हणे आरक्षणामुळे ब्राह्मण समाजातली मुलेही परदेशात जातात. मुक्ताताई, 5000 वर्ष चातुर्वर्ण्याचे चटके आमच्या बापजाद्यांना सहन करावे लागले. कधी वर्गात बसूच दिलं नाही. आमच्या आयांना कधी विहिरीवर पाणीच भरू दिलं नाही. मंदिरात तर प्रवेशच नव्हता. आमचं घरही कधी गावात नव्हतं. गाव कुसा बाहेर राहून स्वतःचं विश्व निर्माण करण्याची ताकद आणि क्षमता असलेला समाज संघर्ष करत करत इथपर्यंत पोहोचला. अंगात घालायला कपडे नाही, घातले तर धुवायला पाणी नाही, डोक्यावरती छत नाही. अशा परिस्थितीत असलेला समाज आज पुढे सरकतोय. आणि 5000 वर्ष तुमच्यासारख्यांना सगळं मिळालं. सुख, समृद्धी, ऐश्वर्य, सगळं सगळं समाजामध्ये सुख म्हणून जे काय असतं ते सगळं तुमच्या पायाखाली लोळण येत होतं. आणि आता फक्त आरक्षणामुळे तुम्हाला परदेशी जावं लागतं, नाही का? इथे चातुर्वर्ण्याचे चटके सोचत असताना इथल्या एकालाही वाटलं नाही की मी परदेशात जाईन. कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असलेले आणि आजपर्यंत ज्यांची गणना कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये सर्वात हुशार विद्यार्थी म्हणून केली जाते, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही वाटलं नाही की मी हा देश सोडून जावा. किंबहुना मी या देशात परत येईन आणि माझ्या समाजाला दिशा देईन, हेच विचार त्यांच्या मनात होते. एवढंच नाही हो मुक्ताताई, तुम्ही महापौर जे आहात ना महिला म्हणून, ते महिला आरक्षण हे संविधानाने दिलंय तुम्हाला. आणि या संविधानाची निर्मिती त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आहे, ज्या भीमराव रामजी आंबेडकरांना लोकांनी वर्गातही बसू दिलं नव्हतं. तेव्हा तुम्ही जे बोललात ते बरोबरच आहे. तुमच्यातला मनू अजून मेलेला नाही. तुमच्या रक्तात तो अजूनही जिवंत आहे. त्याचे जीवाणू जिथे जिवंत आहेत, ज्याला इंग्रजीमध्ये जीन्स म्हणतात, जीन्स. तेव्हा मुक्ताताई, हा देश आम्ही म्हणतो आमचाच आहे. जे परदेशात गेले ते कुठे आमचे होते हो? त्यांना कुठे या देशाबद्दल प्रेम आहे? आणि ज्याचं प्रेम असतो तो आपल्या आईला कधीच सोडत नाही. उगाच का भारताला आम्ही आमची मातृभूमी म्हणतो? तेव्हा मुक्ताताई, ज्या संविधानाने तुम्हाला दिला आहे त्याचा तर आदर राखा. भलेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल मला काय बोलायचं नाही, तो तर आमचा बाप आहे, पण संविधान त्याचा तर आदर करूया.